आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं प्रसारण. आजचा विषय आहे कणगर लागवड. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, मानवी आहारामध्ये जी महत्त्वाची पिकं असतात त्यामध्ये कंद पिकांना अतिशय महत्त्व आहे. आपल्या भारतामध्ये कंदवर्गीय पिकांमध्ये कणगर हे एक महत्त्वाचं, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेलं आणि पौष्टिक असं कंदवर्गीय पीक आहे. आपल्या कोकणामध्ये या पिकाला काटे कणगर, कणगी, कणगे, काटेण अशा स्थानिक नावांनी ओळखलं जातं. मंडळी, कणगराच्या कंदामध्ये पोषण मूल्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे उकडून, भाजून, शिजवून अशा वेगवेगळ्या प्रकारे कणगराचा आहारामध्ये वापर करणं फायदेशीर ठरतं. उष्ण आणि दमट हवामानात या कणगराचे कंद चांगले पोसले जातात. तसंच पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असणारी मध्यम ते पोयटायुक्त जमीन या पिकाला उपयुक्त असते. कोणत्याही जातीच्या कणगराची निवड करताना त्याचं बेणं हे निरोगी असावं. मध्यम आकाराचं 70 ते 100 ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. ज्या ठिकाणी पाणी देण्याची हमखास सोय आहे अशा ठिकाणी सरी पद्धतीचा अवलंब करून कंदाची लागवड करावी. गादीवाफा पद्धतीचा अवलंब केला तर खड्ड्यातील माती काढून त्यामध्ये बेण्याची लागवड करावी आणि मातीनं झाकावं. लागवडीसाठी 90 बाय 30 सेंटीमीटर आकाराची शिफारस केली जाते. लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावं. पावसाळ्यामध्ये पावसाच्या वरंब्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर कंदाची लागवड करता येते. 1 हेक्टर लागवडीसाठी 2.5 ते 3.5 टन बेणे कंद लागतं. वेलाची वाढ आणि कंदाचं पोषण चांगलं व्हावं यासाठी भरखतांच्या जोडीला जोर खतांची सुद्धा आवश्यकता असते. सेंद्रिय खत ही शेतामध्ये पसरून देण्यापेक्षा लागवड करायच्या खड्ड्यातच दिली तर जास्त फायदा मिळतो. कंद जमिनीत पोसण्याकरता जमीन भुसभुशीत असावी. त्यामुळे गवत, पालापाचोळा, शेणखत यासारख्या सेंद्रिय पदार्थांवर जास्त भर द्यावा. कणगराच्या वेलीला आधाराची गरज असते. हा आधार वेली चांगल्या पसरण्यासाठी आणि पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी दिला जातो. कंदांना कोंब फुटल्यानंतर वेलीची वाढ झपाट्याने सुरू होते. सरी पद्धतीनं कंदाची लागवड केलेल्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यावर माती ओढून लागवड केलेल्या सरीचं रूपांतर वरंब्यात करता येतं. तसंच खड्डा पद्धतीनं लागवड केलेल्या ठिकाणी खड्ड्यावर मातीची भर द्यावी. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा नवीन तयार झालेल्या सरीमधून होतो. या वरंब्यावर आच्छादन केलं तर तणाचं नियंत्रण होतं. जमिनीचं तापमान योग्य राखलं जातं आणि वरंब्याची धूप होत नाही. लागवडीनंतर खतांचा हप्ता देताना मातीची भर देऊन वरंबे पुन्हा सुधारता येतात. साधारणतः या पिकावर किडी किंवा रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही, पण वाढीच्या वेळी पानं कुरतडणारी अळी तसंच पानावरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव क्वचित प्रसंगी दिसून येतो. या किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 14 मिलीलिटर आणि कार्बेंडेझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून वारा शांत असताना फवारणी करावी. कंदावर सुद्धा खवले किडीचा प्रादुर्भाव शेतामध्ये तसंच साठवणुकीच्या वेळी दिसून येतो. त्यासाठी कंद लागवडीपूर्वीच मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये कंद बुडवावेत आणि नंतर मग लागवड करावी. लागवडीच्या वेळी खड्ड्यामध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा. लागवडीनंतर जातीनुसार 6 ते 7 महिन्यानं वेलीची पानं पिवळी पडू लागतात. यावेळी वेली वेगळ्या करून नंतर कंदाची काढणी टिकावाच्या साहाय्यानं खोदून करावी. तर मंडळी, चांगले व्यवस्थापन केले तर कणगराचे हेक्टरी 18 ते 20 टन उत्पन्न सहज मिळू शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या प्रसारणात आज आपण ऐकलीत कणगर लागवड या विषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.